नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी पुन्हा एकदा घेत आहोत, ज्यामध्ये गटक पदासाठी या ठिकाणी नोकर भरतीची संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे। एकूण 737 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी बेसिक एज्युकेशन क्वालिफिकेशन हे 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। वेतन तुम्हाला गटकचं 21,769 100 या पे स्केलमध्ये मिळत आहे। विविध ठिकाणी तुमचे एक्झाम सेंटर्स राहणार आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा, त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। आज आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आली आहे एससीसी अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत। 2 दिवसांपूर्वी आपण एक नवीन जाहिरात पाहिलेली होती, ज्यामध्ये कॉन्स्टेबलची पदे भरली जात होती। त्यासाठी जाहिरात जी आहे ती मित्रांनो सेपरेट प्रसिद्ध झालेली आहे। ही जी जाहिरात आहे अगेन एससीसी मार्फत होत आहे, मात्र सगळे इंडियन्स यासाठी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। पुढे बघा त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांसाठी भरती होत आहे मेल कॅन्डिडेटसाठी इन दिल्ली पोलीस एक्झामिनेशन 2025 अंडर ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सो मेल कॅन्डिडेट फक्त एलिजिबल आहेत या ठिकाणी अर्ज करण्यासाठी, ज्यासाठी तुम्हाला या ठिकाणी कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी अर्ज करता येणार आहे। पे लेवल 3 तुम्हाला 21,769 100 ग्रुप सी मधला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये टोटल 737 जागा या ठिकाणी अवेलेबल आहेत। या 737 पैकी मित्रांनो ओपन साठी 654 जागा आहेत, ज्यामध्ये अगेन ओपन म्हणजे कॅटेगरी त्यांनी सांगितले आहे ओपन आणि एक्स सर्व्हिसमॅन। या ओपन मध्ये सुद्धा अगेन अनरिझर्व, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससी, एसटी या कॅटेगरी अंडर जागा रिझर्व आहेत, त्या तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, त्या बेसिसवर अर्ज करू शकता। टोटल 737 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। एक्स सर्व्हिसमॅनसाठी सेपरेट जागा त्यांनी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत, तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे। महाराष्ट्रामधून तुम्हाला अप्लाय करता येणार आहे, तुमची एक्झाम सुद्धा महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी होणार आहे। पुढे बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे। पहिलं तर 12वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे। त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हर लायसन्स असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे या ठिकाणी मित्रांनो शुड बी एबल टू ड्राईव्ह हेवी व्हेकल्स विथ कॉन्फिडन्स असं त्यांनी सांगितलं आहे। त्यानंतर व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे या अर्ज करण्यासाठी। पजेसेस नॉलेज ऑफ मेंटेनन्स ऑफ व्हेकल्स, थोडंफार मेंटेनन्सचं नॉलेज तुम्हाला व्हेकलचं असणे आवश्यक आहे या गोष्टींसाठी अर्ज करण्यासाठी। सो या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता, हे फार महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त कॅन्डिडेट्स हू हॅव नॉट अक्वायर्ड द इसेन्शियल क्वालिफिकेशन ॲज ऑन द स्टिप्युलेटेड डेट विल नॉट बी एलिजिबल अँड नीड नॉट अप्लाय। लर्नर लायसन विल नॉट बी एक्सेप्टेड। थोडक्यात लर्नर लायसन असेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे दुसरं कोणतंच लायसन नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही। तुमच्याकडे प्रॉपर कंपल्सरी जे परमनंट लायसन आहे तेच असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। पुढे बघा या ठिकाणी नॅशनॅलिटी सर्व इंडियन्स या ठिकाणी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। एज लिमिट 21 ते 30 वर्ष राहील, जे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी तुम्हाला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये एससी एसटीला 5 वर्ष, ओबीसीला 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन सर्व्हिस प्लस 3 इयर्स, स्पोर्ट्स पर्सन यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। पुढे बघा यासाठी स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशा प्रकारे आहे। पहिला तर तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे मित्रांनो। याबाबतचा सिलेबस हा ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे। त्याचबरोबर कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत याची माहिती अवेलेबल आहे, ती तुम्ही पाहू शकता। त्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ट्रेड टेस्ट अर्थात ड्रायव्हिंग टेस्ट या ठिकाणी होणार आहे मित्रांनो तुमची। या व्यतिरिक्त या ठिकाणी मेडिकल एक्झामिनेशनसाठी तुमची होणार आहे। या बेसिसवर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी फायनली केलं जाईल, ज्यासाठी तुम्हाला तयारी करायची आहे। एक्झामचा फॉर्मॅट तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता। मी तुम्हाला या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर सांगत आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे एक्झाम सेंटर दिलेले आहेत। नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता। सो नक्कीच तुम्हाला महाराष्ट्राबाहेर ट्रॅव्हल करण्याची किंबहुना मोस्टली तुम्हाला जिल्ह्याबाहेर ट्रॅव्हल करण्याची सुद्धा गरज नाही। मेजॉरिटी त्यांनी त्या ठिकाणी जवळपासचे एरिया कन्सिडर केलेले आहेत। नजीकच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी नोकरी जे एक्झाम सेंटर आहे ते देऊ शकता। नोकरी ठिकाण मात्र तुमचं दिल्ली या ठिकाणीच राहणार आहे, हे फार महत्त्वाचं आहे। यासाठी फी बघा 100 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे फक्त ओपन कॅन्डिडेटला आणि ओबीसी कॅन्डिडेटला। या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट एससी एसटी एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांना मात्र फी घेतलेली नाही। विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। महत्त्वाच्या डेट 24/9/2025 पासून 15/10/2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्याच दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो फी सुद्धा भरायची आहे। काही डाऊट्स असतील तर तुम्ही टोल फ्री नंबरवर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता। डिसेंबर जानेवारीमध्ये एक्झाम होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। एक चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओस नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। धन्यवाद।